तुम्हाला माहीत आहे का, जगात काही लोक असे असतात जे इतरांपेक्षा जास्त हसतात, पण त्यांच्या हसण्यात एक गुपित दडलेलं असतं. ते गुपित असतं दुःख. हो, बाहेरून ते आनंदी दिसतात, पण आतमधून ते तुटत असतात. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आपल्यालाच त्यांचं खरं मन कधीच समजत नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मानसशास्त्रातील एक अनोखं सत्य, ज्याला म्हणतात स्माइलिंग डिप्रेशन. हे तेव्हा होतं जेव्हा एखादा माणूस बाहेरून हसतो, आनंदी राहतो, पण मनात मात्र खोल दुःख लपवून ठेवतो. कल्पना करा, तुमचा एक मित्र आहे जो नेहमी पार्टीत फर्स्ट येतो, सगळ्यांना हसवतो, कुठल्याही फोटोमध्ये सर्वात जास्त स्माइल करतो. ते बघून तुम्हाला काय वाटतं? वा, किती आनंदी आहे हा. पण खरं काय? रात्री तो एकटाच खोलीमध्ये बसून रडतो, फोन सायलेंटवर ठेवतो, कारण कोणी त्याच्या मनातील आवाज ऐकू नये. अशा लोकांची आयुष्यातील लढाई बाहेरच्या लोकांना कधीच कळत नाही. ते जणू एक मास्क घालतात, मी आनंदी आहे असं दाखवण्यासाठी. मानसशास्त्र सांगतं, खोटं हसणं ही एक मानसिक संरक्षण यंत्रणा आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे सामाजिक दबाव, दुसरं कारण म्हणजे इतरांना काळजी वाटू न देणं, आणि तिसरं कारण म्हणजे स्वतःला फसवणं. हसलो तर बरं वाटेल असं समजून ते लोक ॲक्टिंग करत असतात. पण लक्षात ठेवा, खूप दिवस खोटं हसणं तुमच्या मेंदूवर ताण आणतं. शास्त्रज्ञांच्या मते यामुळे डिप्रेशन आणि एन्झायटी आणखी वाढू शकते. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की ऑफिसमधील सगळ्यांना आनंदी ठेवणारे लोक, म्हणजेच जे नेहमी हसत असतात, त्यांच्यात डिप्रेशनचं प्रमाण जास्त होतं, कारण ते कधीच आपलं खरं मन व्यक्त करत नाहीत. खरं हसू डोळ्यात दिसतं. डोळ्यात आनंदाची चमक असेल तर ते खरं हसू आहे. पण फक्त ओठ हसत आहेत आणि डोळ्यात वेदना आहेत, ते स्माइलिंग डिप्रेशन असतं. काही वेळा अशा लोकांना फक्त एक प्रेमळ प्रश्न पुरतो, तू खरंच ठीक आहेस का? हा प्रश्न त्यांचं मन वाचवू शकतो. जर तुम्हाला असा कोणी भेटला जो नेहमी हसतो पण कधीही आपलं खरं मन शेअर करत नाही, तर त्याला वेळ द्या, त्याचं नीट ऐका आणि त्याच्यासोबत प्रामाणिक राहा. कधी कधी हसण्यामागे लपलेली कहाणी एक छोटीशी काळजी दाखवणारी कृती उघडते. हसणं हे एक औषध आहे, पण कधी कधी ते मास्क पण असतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी हसताना दिसेल, त्याच्या डोळ्यात पहा. कदाचित ते तुम्हाला एक गुपित सांगत असतील, आणि ते गुपित फक्त तुम्हीच समजू शकता. अशाच मनाला भेटणाऱ्या सायकोलॉजी फॅक्ट्स आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.